गुरूंना प्रश्न विचारला झाला. जिज्ञासू आहे, ज्ञानाची जिज्ञासा आहे, म्हणून नेमका प्रश्न विचारला की मला मनापर्यंत सगळं माहिती आहे, मनाच्या मागची जी हकीकत आहे ती मला जाणून घ्यायची आहे. केनेशितम प्रेषितम मनः पतती. त्याच्या मागे असणारा एक आहे की अनेक आहेत, त्याच्या मागे असणारा स्वरूप आहे की अरूप आहे, त्याच्या मागे असणारा इच्छात्मक आहे की निरिच्छा आहे, त्याच्या मागे असणारा कर्तृत्वाने काम करतो की अकर्तृत्ववान आहे, अकर्तृत्ववान असेल तर तो कर्तृत्व कुणाकडे देतो, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देताना दुसरा मंत्र चालू झाला. आणि दुसऱ्या मंत्रामध्ये पहिल्यांदा इंद्रियांची जी अवस्था आहे, इंद्रिय आणि मन याचा संयोग जो आहे त्या संयोगाला नकारात्मक पद्धतीने बाजूला करण्यात आलेला आहे. म्हणून जी वाचा, जे इंद्रिय, जे श्रोतृ, जे ऐकणं, जे पाहणं मला माहिती आहे, ते माझ्या माहितीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एक करण म्हणजे इंद्रिय, त्या करणाला हवी असणारी वस्तू आणि या वस्तू आणि करणाचा संयोग झाल्यानंतर, विषय आणि इंद्रियांचा संयोग झाल्यानंतर या संयोगासाठी प्रेरित करणारं किंवा प्रेरित होतं असं वाटणारं मन आणि त्याच मनामध्ये अशा प्रकारे त्या वस्तूविषयी प्रेरित झालेल्या संवेदना जेव्हा परतून आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यासाठी होणारी अनुकूल आणि प्रतिकूल प्रतिक्रिया, या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत, या सगळ्या प्रतिक्रिया त्या त्या गोष्टींकडून न होता त्यांच्या मागे असणारी अशी कोणती तरी अनभिज्ञ ताकद आहे ज्याच्यावर त्यांचं काम चालतं, असं आपण दुसऱ्या मंत्रामध्ये पाहिलं. म्हणून जी वाचा आपण समजतो त्याच्या मागे वाचा आहे, जो चक्षु आपण समजतो त्याच्या मागे चक्षु आहे, जे श्रोत्र इंद्रिय आहे त्याच्या मागे श्रोत्र आहे आणि त्या मनाच्या मागे तो मन आहे, त्या प्राणाच्या मागे दुसरा कोणता तरी प्राण आहे. इथंपर्यंत पोचल्यानंतर आता त्या मागे असणाऱ्या वस्तूबद्दल कुतूहल जागृत झाल्यामुळे साधकाकडून प्रश्न असा आला आहे की जर असं तुम्ही म्हणत असाल आणि मला जर त्याचा विज्ञानात्मक आनंद घ्यायचा असेल किंवा त्याचा जर मला अनुभव घ्यायचा असेल, मला जर अशा अटकळीवर यायचं असेल की याच्या मागे असणारी वस्तू ही वेगळी आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल. आणि म्हणून जाता जाता या मंत्रामध्ये आचार्यांनी वाचेची वाचा असं का म्हटलेलं आहे, चक्षुच्या चक्षु असं का म्हटलेलं आहे, हे सांगता सांगता याच्यावरचं जे दुसऱ्या मंत्राचं भाष्य संपताना वाचेची वाचा ही सिद्ध करून दाखवली. वाचेची वाचा म्हणण्याचं कारण त्याच्या मागे कोणताही सारूप्य पदार्थ नाही आणि सारूप्य पदार्थ नसल्यामुळे तो ज्या प्रकारच्या कार्यासाठी रत होतो त्या कार्यानुसार त्याला संबोधन दिलं जातं. म्हणून ती वाचेची वाचा होते, तीच चक्षुची चक्षा होते, तीच श्रोत्राचा श्रोत्र होते. याचा अर्थ एकच ताकद जेव्हा ती दृश्य स्वरूपामध्ये उपाधीनी युक्त किंवा एखाद्या तत्वाने विच्छिन्न किंवा अत्यंत अशा मर्यादित स्वरूपामध्ये आपलं कार्यरत होते, तेव्हा कारण ब्रह्म म्हणून त्या कार्यासाठी ती उद्युक्त होते. अशा कारण ब्रह्माचं नामाभिधान करता येतं आणि म्हणून त्याला वाचेची वाचा असं म्हटलेलं आहे. आणि मग इथे आचार्य आपल्याला असं सांगतात, श्रुतीचा संदर्भ घेऊन ते सांगतात आणि कठोपनिषदातील एक महत्त्वाची श्रुती त्यांनी सांगितली की यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा ये अस्य हृदिश्रिता. याचा दुसरा अर्थ असा आहे की काम अस्य हृदिश्रिता. माझ्या हृदय गुहेमध्ये म्हणजेच बुद्धी गुहेमध्ये, हृदय म्हणजे बुद्धीमध्ये काम हा वसत असतो. जेव्हा मला माझ्या कामापासून इतका त्याग करण्याची इच्छा होऊन जर ते मला शक्य झालं, तर मला माझ्या बुद्धिगुहेमध्ये असणारा त्या परब्रह्मतत्वाची मला ज्ञातृत्वाची जाणीव यावी ही इच्छासुद्धा ज्याची त्यजून जाईल, अशा घटकेला तो कामातून पूर्णपणे प्रमुच्य झाला किंवा सुटला असं म्हणता येईल. जोपर्यंत त्या वस्तूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या ज्ञानाची इच्छा ही इतर सर्व इच्छांपेक्षा श्रेष्ठ इच्छा समजली जाईल. पण जेव्हा त्या वस्तूच्या ज्ञानाच्या समीप जायला होईल त्यावेळेला ही इच्छासुद्धा संपलेली असेल आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने साधक प्रमुच्य किंवा मोक्षपदाला किंवा त्या बंधनातून, आणि बंधन म्हणजेच
कामवासनेतून किंवा कामातून किंवा कामसंकल्पनेतून तो सर्वे प्रमुच्यन्ते, म्हणजे सर्व काल सर्व देश या दोन्हीही गोष्टींमध्ये तो सतत त्या अवस्थेत झाल्यानंतर तो ब्रह्मपदी आरूढ होईल. आरूढ होणारा जो असेल त्याला मी ब्रह्मपदी आरूढ झालो हे माहीत नसेल की ब्रह्मेव भवती ब्रह्मीभूतः, ब्रह्मरूप होणे म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान करणे असं श्रुती सांगते. आणि म्हणून असं जे सांगणारे असतात ते जोपर्यंत ज्ञान झालं किंवा ज्ञान होण्याची इच्छा आहे अशी इच्छा मनामध्ये बाळगतात आणि म्हणून अत्यंत आर्ततेने फोडलेला टाहोसुद्धा ब्रह्मपदापासून साधकाला भक्ताला दूर ठेवतो. आणि म्हणून कबीर महाराज असं म्हणतात की कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही, अब दिल में हरी देखिया गावन को कछु नाही. आता जर मी हरी पाहिला असेल तर मला सांगतासुद्धा येत नाही की मी हरी पाहिला, कारण मी आणि हरी यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा फरक नाही. असा ज्याला अनुभव जिवंत स्वरूपामध्ये आलेला आहे, म्हणजे जो जीवनमुक्त आहे, जसे तुकाराम आहेत, अशा लोकांनी मग आपल्या शरीराला काय संबोधावं. जर त्या शरीराची जाणीव नसेल, ब्रह्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर सर्वत्र सर्व गोष्ट एकत्वम अनुपश्यते या न्यायानं सर्वत्र जर ब्रह्म दिसत असेल तर मग आपल्या शरीराला सुद्धा ते ब्रह्मच समजतात, किंबहुना पंचमहाभूतांचा एक संघ समजतात. आणि असं झाल्यानंतर त्या शरीरामध्ये आणि प्रेतामध्ये कोणताही फरक नाही असं आचार्य म्हणतात. म्हणून प्रेतास्माभिलोकात, म्हणून ज्यांनी आपल्या प्रेताप्रमाणे आपल्या शरीराची म्हणजे जे शरीराच्या जाणीवेची फारकत आत्म्यापासून केलेली आहे, जे आत्मरूपात रत आहेत, अशा लोकांमध्ये शरीराची गणना प्रेतामध्ये केल्यासारखी होते असं आचार्य आपल्याला सांगतात. म्हणून अथ मर्त्यो अमृतो भवन्ति, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कामनेपासून संपूर्ण संन्यास घेतलेला आहे, ईशनात्रय संन्यासात असं ज्यांचा संन्यास झालेला आहे, आणि असे जे आहेत ते जिवंतपणीच अथ मर्त्यो अमृतो भवन्ति, कारण काय अत्र ब्रह्म समश्नुते, अश्नुते म्हणजे आपनुते, ब्रह्मपदाचा प्राप्ती झाल्यामुळे ते तिथेच तात्काळ. आणि म्हणून सद्गुरूंचं जे वर्णन केलेलं आहे आपणासारिखे करी ते तात्काळ, याचा अर्थ ते ब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देतात साधकांना. आणि म्हणून असं झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला की आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा निरोप घ्यावा म्हटलेला नाही आहे, कारण आत्ता माझ्याकडे देण्यासारखं फक्त एकच राहिलं आहे, मी राममय झालेलो आहे. त्यामुळे माझ्याकडून जर तुम्हाला काही द्यायचं झालं तर मी फक्त राम देऊ शकतो, म्हणून आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची भेटी येथून या जन्म तुटी, जर तुमचा जन्म तुटला असेल तर आपली भेट आहे, अन्यथा आपली भेट नाही आहे. तुकारामांच्या प्रत्येक अभंगामध्ये उपनिषदांचं सार झळकतं. त्या अर्थाची जर खोली समजली, शेवटी ते असं म्हणतात येता निजधामी कोणी, जर माझ्या जिथं मी आहे, येता निजधाम, ते धाम माझं आहे, निजधाम आहे, तिथं मी पोचलेलो आहे. येता निजधामी कोणी, कोणी येणार आहे का. येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, मी जसा आलो तसे तुम्ही इथे येऊ शकता. आणि म्हणून तुकारामांनी आणखीन एका अभंगामध्ये याचं वर्णन फार सुंदर केलं आहे, ब्रह्मपदाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ब्रह्माच्या त्या भूमीला, त्याला भूमा असंही नाव आहे ब्रह्माला, आणि वस्तू असंही नाव आहे, त्या भूमाला भूमीमध्ये रूपांतर केलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून ते म्हणतात तुका पंढरीसी गेला, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी घाटे. तिथे मला झडप घालून त्या भूतानी म्हणजे त्या ब्रह्मपदानी मला ओढून गेलेलं आहे. आणि तिथलं जागा कशी आहे, बहु खेचरीचे रान. खेचर या शब्दावर श्लेष वापरला आहे तुकारामांनी. गाढवांनी जमीन नांगरायचा प्रघात होता, आणि खेचर म्हणजे खेचरी विद्या आहे, ती ब्रह्मविद्येची शेवटची पायरी असं योगात समजलं जातं. बहु खेचरीचे रान जाता वेडे होई मन, उन्मनी अवस्थेचं वर्णन केलं आहे, जाता वेडे होई म्हण. तुका म्हणे पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. अशा पद्धतीने त्यांनी ब्रह्मपदाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन करण्याचं कारण असं आहे
की पहिली गोष्ट म्हणजे ज्या काळामध्ये उपनिषदांवर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे त्या काळांमध्ये मीमांसकांचा प्रभाव हिंदू धर्मावर प्रचंड जास्त आहे. आणि मीमांसकांचा प्रभाव जास्त असल्यामुळे उपासनेकडे आणि कर्मकांडाकडे समाज झुकलेला आहे. उपासना कर्मकांडांच्या महत्त्वाला अद्वैतांनी कधीच कमी लेखलेलं नाही, पण उपासना आणि कर्मकांडामध्येच त्याचा शेवट होतो या संकल्पनेला त्यांचा विरोध आहे. याबरोबर तार्किकांचं सुद्धा बळ वाढलेलं आहे. आणि तार्किक हे जे काम किंवा ही कामवासना आहे तो आत्म्याचा गुण आहे असं समजतात. म्हणून जरी चार्वाक मागे पडले असले तरी षडदर्शनं जी सगळे वेदांना मांडतात त्या षडदर्शनामध्ये न्यायवैशेषिकांनी म्हणजे तार्किकांनी आत्म्याचे सगळे गुण सांगायला सुरुवात केलेली आहे. योगसांख्यांनी त्रिगुणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना अद्वैताला दिलेल्या आहेत, पण तरीसुद्धा पुरुष आणि प्रकृतीची सांगड घालताना सांख्य तोकडे पडलेले दिसतात. आणि याच वेळेला मीमांसेच्या स्वरूपामध्ये समस्त जनांसाठी लागणारी अत्यंतिक महत्त्वाची अशी जी कर्मशुद्धी आणि उपासना आहे त्याच्यावर भर दिल्यामुळे मीमांसा अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. त्याची जनमानसामध्ये तितकी गरजही होती. पण हे असं असताना केवळ कर्मकांड उपासना इथेच माझं गंतव्यस्थान आहे असं समजणारे जे होते त्यांना बाजूला सारावं अशा दृष्टींनी उपनिषदांचा आधार घेऊन आचार्यांनी हे भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून या भाष्यामध्ये जो तिसरा मंत्र येतो त्या तिसरा मंत्राच्या भाष्यामध्ये सुद्धा आपल्याला परत परत आचार्यांनी हेच सांगितलेलं दिसतं. मंत्र तिसरा असा आहे, न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो. तिथे नेत्रेंद्रिय जात नाही, न वाक् गच्छति वाणी जात नाही, न मनो मन जात नाही. याचा अर्थ आत्तापर्यंत माझ्या संवेदना किंवा एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घेण्याची माझ्याकडे असणारी जितकी प्रमाणं आहेत त्या प्रमाणांमध्ये न बसणारं असं कोणतं तरी तत्त्व आहे असं हे सांगतं. याचा अर्थच मला एकतरी माझं प्रमाण बदलावं लागेल. किंबहुना जर प्रमाण बदलता येत नसेल तर सध्या वापरत असलेल्या प्रमाणांची व्यवस्थित तपासणी करून घ्यावं लागेल. आणि म्हणून केनोपनिषद हे प्रमाणशास्त्र इपिस्टेमॉलॉजी आहे. कोणत्या पुराव्यांनी ब्रह्म किंवा आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करता येईल त्या पुराव्यांचा किंवा त्या प्रमाणांचा अभ्यास म्हणजे केनोपनिषद आहे. आणि म्हणून केनोपनिषद असं म्हणतं की तुझ्याकडे आत्ता असणारी प्रमाणं त्या प्रमाणांना वापरणारे जे काही इंद्रिय आणि मन आहेत पहिल्यांदाच सांगून टाकतो की तुझ्या प्रमाणांनीही ते सापडणार नाही, तुझ्या कर्ण किंवा इंद्रियांनीही ते सापडणार नाही. आणि तुला वाटत असलेले सगळ्यात उच्च तुझी जी ताकद आहे मन त्याला गवसणी घालता येणार नाही. म्हणून न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्मो न विजानमो. विद्मो एकदंताय विद्महे असं म्हणतो आपण. विद्महे विद म्हणजे हा धातू विद आहे. विद म्हणजे टू नो माहिती करून घेणे. विद्महे आणि विजानिमो वरकरणी दोन्ही शब्दांचे अर्थ दोन्हीही वेदमधून आलेले आहेत. एकामधून विजानिमोचाच पुढे विज्ञान असा शब्द होतो. अनुभवांनी जाणून घेणे आणि माहिती करून घेणे या दोन्हींमधला फरक म्हणजे विद्महे आणि विजानिमोमधला फरक आहे. आनंदगिरीने या दोन शब्दातला फरक फार व्यवस्थित सांगितलेला आहे. सामान्यतः विद इति विद्महे, विशेषतः विद इति विजानिमो. आणि विशेषतः म्हणजे त्याच्याकडे असणारे सगळे गुण जाणून. म्हणजे एखाद्या रस्त्यावर एखादी पडलेली वस्तू ढोबळमानाने दोरीसारखी दिसते आणि ती दोरी आहे इतपत कळणं हे त्याचं सामान्य ज्ञान आहे. आणि त्या दोरीला हातात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे विविध रंग, त्याची जाडी, त्याचा येणारा आपल्याला स्पर्शातून येणारं त्याचं ज्ञान हे सगळं विज्ञानमय ज्ञान आहे. म्हणून कदाचित अशी शंका येईल की जरी मन तिथं पोचत नसेल तरीसुद्धा न पोचता त्याला कळता येईल अशी काही व्यवस्था आहे का? म्हणजे मनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये ते कळू शकेल का? एवढ्याच एका कारणासाठी मनाची अत्युच्च अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये सुद्धा ब्रह्मस्वरूपाचा स्पर्श आहे. म्हणून सच्चित आनंदाचा स्पर्श आणि सच्चित आनंद रूप या दोन्हीमध्ये फरक आहे. अरविंदांनी याचे दोन वेगळे भाग केलेत.
आणि हाच विषय अमृतानुभवामध्ये ज्ञानदेवांनी विचारायला घेतलेला आहे. एका प्रवासामध्ये ज्या मनुष्य जन्मामध्ये मी आल्यानंतर माझा जगताशी असणारा, विषयांशी असणारा इंद्रियामार्फतचा संबंध ज्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या वासना दृढ झालेल्या आहेत त्या मी हळूहळू जशा कमी करत जाईन तशा माझ्या शरीरामध्ये असणारे जे एकमेव तत्व आहे ते अति तरल होत जाईल, ते सत्वगुणात्मक होत जाईल. इथंपर्यंत जी गोष्ट आहे ती लयवादाची गोष्ट आहे, स्वतःला वेगळ्या वेगळ्या कोशातून मागे घेऊन जाण्याची गोष्ट आहे. पण या सगळ्याला स्वतःला मागे घेऊन जाण्याच्या गोष्टीमध्ये मी माझ्या मन आणि इंद्रियाच्या तावडीतून माझी सुटका करून घेतो. मी बद्धातून मुक्तीकडे चाललो. पण मी मुक्त होणे यामध्ये मी माझ्या आत्म्याचा स्वानुभव घेणे, स्वस्थितीचा अनुभव घेणे हे गंतव्यस्थान आहे असं आपल्याला वाटतं. अरविंद असं म्हणतात की, आणि ज्ञानदेव असं म्हणतात की हा अनुभव घेणे ही सुद्धा ब्रह्मीभूत होण्याच्या पायरीवरची एक अजून राहिलेली पायरी. अशी पायरी गाठल्यानंतर अनेकत्वाकडून एकत्वामध्ये गेलेला तो जो कोणी आहे तो जेव्हा अनेकत्वाकडे पुन्हा पाहतो तेव्हा मात्र त्याची पाहण्याची दृष्टी बदललेली असते. आणि मग तो ज्या त्यागातून तिथे पोचलेला असतो तो परत भोगासाठी येऊ शकतो, फक्त त्या भोगाला कर्म म्हणत नाहीत. असा हा संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी म्हणून विद्मो न विजानिमो यथा एतद अनुशिष्यात. आता प्रश्न त्याच मंत्रामध्ये विचारला आहे की डोळ्यांना दिसत नाही असं म्हणता, तिथे वाक पोचत नाही असं म्हणता, कारण वाकमध्ये सगळ्यात असणारी मोठी ताकद म्हणजे शब्द आहे. त्यामुळे शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणजेच वाचा तिथं पोचत नाही. किंबहुना यतो वाचा निवर्तन्ते असं जेव्हा म्हणतो न मनो, आणि मनाने तर मी सगळ्याच गोष्टी, कारण मला संकल्प करणं माहिती आहे, विकल्पातून संकल्प, संकल्पातून विकल्प, विकल्पातून अध्यवसाय, हे सगळं माझ्या सवयीचं आहे. मी त्यातूनच पुढं गेलेलो आहे, त्यानेही कळणार नाही असं जर म्हणत असाल तर प्रश्न असा येतो यथा एतत् अनुशिष्यात. मग कसं शिकवायचं ते? कोण शिकवणार आणि कसं शिकवणार आणि कसं शिकणार? कारण 3 प्रश्न आपल्या पण उद्भवतात. हे कसे शिकवावे आणि अनुशिष्यात म्हणजे शिकवण्यापेक्षा शिकवण्यावर भर दिला आहे. अशी काही गोष्ट शिकवता येईल का की जी ज्याला शिकवायची आहे तोच मुळात त्या इंद्रियांच्या पलीकडे गेलेला नाही आहे? वर्णन करताना जसं सांगितलं की तुझ्याकडं जे आहे त्यातून ते दिसणारच नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं काहीतरी सांगता का की जे मलाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहिती नाही? बरं, तुम्हाला माहिती आहे असं म्हणावं तर मग मला शिकवणार असेल तर माझी हत्यारे एवढीच आहे. आणि म्हणून प्रश्न असा येतो की यथा एतत् अनुशिष्यात अन्यत एव तत् विदितात अथो अविदितात अधि. विदितात हा शब्द इथे भाष्यामध्ये, मंत्रामध्ये आणि उपनिषदामध्ये परत परत वापरला गेला आहे. विदितात म्हणजे ज्याचं ज्ञान होऊ शकतो ते. विद म्हणजे ज्ञान होणे. मला आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान झालं ती वस्तू स्वरूपात होती, म्हणून ज्याचं ज्ञान होतं ती वस्तू म्हणून अस्तित्वात असली पाहिजे, अन्यथा मला ज्ञानच होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत ज्या चेतनेवर, भले तुम्ही म्हणा मला चेतनेवर ज्ञान होतं, पण ती चेतना वृत्तीरूपाने जेव्हा बाहेर पडेल आणि त्या वस्तूला वेष्टित करेल तेव्हाच त्या वस्तूचं अस्तित्व मला कळेल. आणि आता मात्र तुम्ही अशा वस्तूचं अस्तित्व कळण्यासाठी मला प्रयुक्त करतात की ज्याची वस्तू म्हणून गणनाच करता येत नाही, कारण ते विदित नाही आहे. बरं, तसं म्हणावं अथो अविदितात अधि. ते अविदित आहे म्हणावं, अनभिज्ञ असं म्हणावं तर ते अनभिज्ञही नाही असं म्हणता. म्हणजे जे ज्ञेय आहे नाही असं आत्ता म्हणता तुम्ही, विदित नाही किंवा आत्तापर्यंत माहिती असं नाही, वस्तू स्वरूपात नाही, जे कोणत्याही स्वरूपात नाही म्हणावं अनभिज्ञ, तर तसंही नाही म्हणता. मग असं जर असेल तर मग हे कळणार कसं? कारण अविदितात अधि, अधि म्हणजे वर, उच्च असा शब्द आहे. आचार्याने मात्र इथं शब्द हा विधी घेताना वेगळा असा घ्यायला सांगितला आहे. पुढे भाष्यामध्ये येईल ते. म्हणजे जे विदित आत्तापर्यंत आहे, मला माहीत असणार जे आहे त्यापासून हा वेगळा आहे. जे मला माहीत नसणारं आहे, कारण माहिती नाही ते माहीत असणं हे सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे. म्हणून जे मला माहीत नाही त्याच्याहून सुद्धा ते वेगळं आहे. म्हणजे मला आत्ता असं म्हणता येत नाही की मला ब्रह्म अनभिज्ञ आहे
म्हणजे मला ज्या भिज्ञ गोष्टी आहेत त्याहून हे वेगळं आहे असंही म्हणता येते, कारण अनभिज्ञापेक्षा सुद्धा ते वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की मला माहीत असलेल्या गोष्टी वस्तुरूपात्मक आहेत, जिथे त्रिपुटीशिवाय ज्ञान होत नाही. जोपर्यंत मी द्वैतात आहे तोपर्यंत मला त्याचं ज्ञान घेता येत नाही. त्यामुळे मला अनभिज्ञ असणारी गोष्टसुद्धा माझ्या दृष्टीने द्वैतामध्येच असू शकेल, आणि हे द्वैतामध्ये नसल्यामुळे ते अनभिज्ञ जरी धरलं तरी कळणार नाही, अविदित सुद्धा कळणार नाही, विदितात ऑल्सो नाही कळणार. आणि मग कळणार कसं? तर असं कळणार नाही असं कोणी सांगितलं की ज्यांना हे कळलेलं आहे. म्हणून इति शुश्रूम पूर्वेशाम, असं सुश्रूम असं आम्ही चांगलं ऐकलेलं आहे. भद्रम करणे भेशृण्याम, एखाद्याच्या आनंदाची बातमी ऐकावी असं भद्रम नाही आहे, ज्याच्यामुळे भद्र कल्याण होऊ शकेल. तत्ते रूपम कल्याणतमम, शेवटचा मंत्र तो ईशावास्योपनिषदामधला, ते तुझं रूप मला दाखव जे कल्याणकारी आहे. शम करोति शंभो, माझं कल्याण कर. असं कल्याणतम रूप जे आहे ते असं सांगणारे जे सांगतात ते ऐकावं. इति शुश्रूम पूर्वेशाम, पूर्वी होऊन गेलेले जे द्रष्टे आहेत, येनस्तद व्याचचक्षिरे, असं त्यांनी पाहून, व्याचचक्षिरे V+A+चक्षिरे असं ती संधी आहे. व्याचचक्षिरे, ज्यांनी विशेषत्वानी अखंड चक्षिरे, डोळ्यांनी पाहिल्यागत पाहिलेलं आहे आणि मग लिहून ठेवलेलं आहे व्याख्यातवंतः, असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. म्हणून ते असं आहे तरीसुद्धा ते कळू शकतं किंवा ते जाणता येतं असं ते म्हणतात, असा मंत्र म्हणतो. असा हा तिसरा मंत्र आहे. या मंत्रामध्ये विदिता आणि अविदिता या शब्दांबद्दल जसं सांगितलं, या मंत्राच्या भाष्यात आणि उपनिषदात हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. विदिता अविदितातला त्याची जी व्याप्ती आहे ती हळूहळू आचार्य वाढवत जात आहेत. विदितात म्हणजे मला माहीत असणाऱ्या गोष्टी, अविदितात मला न कळलेल्या गोष्टी. ही त्याची अत्यंत संकुचित वृत्ती आहे. त्याचा अत्यंत व्यापक अर्थ असा आहे, जे व्याकृत आहे आणि जे अव्याकृत आहे. आता मला म्हणजे व्यष्टीला जी माहिती असणारी गोष्ट त्याच्याऐवजी आता समष्टीची गोष्ट चाललेली आहे. आत्तापर्यंत जेवढं इंद्रियांना किंवा जे दृग्गोचर होऊ शकेल असं जे जे काही त्या संभूत म्हणून आलेलं आहे. अंधेन तमसावृता येयम संभूताम रतः, आपण ईशावास्योपनिषदात पाहिलं. जे मूलमायेतून गुणक्षोभामुळे, आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला शुक्रवारी सांगितलं, गुणक्षोभिनी मायेमुळे जे प्रत्यक्षात पंचमहाभौतिक रूपात हिरण्यगर्भापासून जे जे काही उत्पन्न झालं ते सगळं व्याकृत आहे. जे व्याकृत आहे ते विदित आहे. त्याचं ज्ञान होऊ शकतं. त्याचं ज्ञान होण्याची क्षमता व्यक्तीच्या ज्ञान करून घेण्याच्या क्षमतेनुसार प्रदीर्घ आणि प्रशांत असू शकते. या उलट अशी मायाशक्ती जिच्यातून अजून काहीही व्यक्त झालेलं नाही पण व्यक्त होऊ शकतं असं जे काही आहे, अशी जी आहे ती अव्याकृत माया आहे, अविदित आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित ब्रह्म जर व्याकृतात दिसत नसेल तर अव्याकृतात असेल असं वाटेल, पण ते त्याहूनही भिन्न आहे. म्हणून मायातत्व, दृश्य जग म्हणजे फळाला आलेलं जग, मायातत्व, या दोहोंहून ते वेगळं आहे असं सांगण्यासाठी इथं सांगितलेलं आहे की अन्यत एव तत् विदितात अथो अविदितात अधि. आणि अविदितात अधि म्हणजे अविदितापेक्षा सुद्धा ते उच्च आहे, वेगळं आहे. म्हणजे अव्याकृत आत्तापर्यंत जी उपासना आपण पाहिली ईशावास्योपनिषदामध्ये, ती व्याकृतामध्ये म्हणजे जे स्पष्टीकरणात आत्ता आलेलं आहे त्यातला एक देव घेऊन आपण उपासना करतो. म्हणजे ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे त्यांनी त्यातील शक्ती स्वरूप दर्शक एक मूर्तीसमोर ठेवून त्याची उपासना करतो आणि त्या उपासनेवर तो उपासनेचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करतो. जो त्याच्याही थोडा पुढे आहे तो अशा अनेक मूर्त्यांना एकत्र करून त्यांना सगुण निराकार रूपामध्ये त्याची पूजा करतो. तो त्याहून मोठ्या ताकदीचा जो महापुरुष आहे तो अशा प्रकारची असंभूतीची पूजा करतो. आणि असंभूतीची पूजा ही वेदकाळामध्ये प्रचलित होती.
म्हणून जशी इंद्राची पूजा आता दिसत नाही तशी असंभूतीची पूजासुद्धा दिसत नाही. म्हणून अत्यंत प्रशांत मनस्थितीमध्ये कालाचा व्यय न जाणतासुद्धा ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे. म्हणून आपल्याला पुराणामध्ये कसे दाखले मिळतात की कैक वर्षांनी त्या स्वामींनी विचारले की कोणतं युग चालू आहे. तर ही अतिशयोक्तीची न वाटण्याची अशी गोष्ट आहे. कारण ईशावास्योपनिषदात सांगितल्याप्रमाणे जो असंभूतीची पूजा करतो तो प्रशांत मनस्थितीस पात्र होतो. निद्रा सदृश्य अवस्था कालाशी निगडीत न राहता अनेक वर्ष राहू शकते. पण असं राहिल्यामुळे सुद्धा अव्याकृत असंभूत किंवा मूळ मायेची ज्यांनी पूजा केलेली आहे तो सुद्धा अजूनही मायेमध्येच अडकलेला आहे असं केनोपनिषद सांगतं. म्हणून विदितात अविदितात या दोहोंपेक्षा वेगळं असं जे आहे ते खरं ब्रह्म आहे, ते खरं तत्व आहे. पण आता जो प्रश्न आला की यथा एतत् अनुशिष्यात, याची माहिती कशी करून घ्यायची, याच्याबद्दल शिकायचं कसं, किंबहुना शिकवणारा कसं शिकवेल. अनुशिष्यात अनुशिष्यात शब्द शास्तू आहे. शास्तू हा मूळ धातू आहे. शास्तू अधिकारपूर्वक शिक्षण, याला शास्तूम असं म्हणतात. म्हणजे जो देतो शिक्षण त्याच्याकडे अधिकार असला पाहिजे आणि मग शिक्षण असलं पाहिजे. अशा प्रकारे अनुशिष्यात म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण कसं देता येईल अशी शंका येणं स्वाभाविक आहे. पण मंत्राच्या शेवटच्या भागामध्ये इति शुश्रूम पूर्वेशाम असं आम्ही पूर्वी जे द्रष्टे आहेत त्यांच्याकडून ऐकल्यामुळे येनस्तद व्याचचक्षिरे, त्यांनी आपल्या आलेल्या अखंड अनुभवामुळे व्याख्यातवंत होऊन जे लिहून ठेवले त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं असं मंत्र सांगतो. मंत्राचा जो भाग आहे तो असा आहे. आचार्य म्हणतात की केवळ अनुशिष्यात म्हणजे ज्याला ब्रह्मपदाचा अनुभव झाला इथंपर्यंत ठीक आहे. मुळात जे तत्त्व अत्यंत अवघड जाणण्यासाठी आहे ते देण्यासाठी सुद्धा तितकंच अवघड असेल की नाही याची कल्पना शिष्याला येऊ शकत नाही. गुरु ज्या पदावर आहेत ते ब्रह्मीभूत जरी असले तरी ते अनुशिष्यात करण्याच्या लायकीचे नव्हे, पण करतीलच असं नाही. म्हणून ते श्रोत्रिय तर असतीलच, त्याशिवाय ब्रह्मपद नाही. ते ब्रह्मनिष्ठ असतीलच याची निश्चितच गरज आहे. पण त्याहीपेक्षा ते दयाळू असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्रह्मीभूत झाल्यानंतर त्या ब्रह्मीभूताचा प्रसाद योग्य अनुरूप शिष्याला देण्यासाठी जे गुरुवर्य आहेत ते जे आहेत ते इति शुश्रूम धीरानाम आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं, बाकीचे बोललेच नाहीत. एखादा व्रात्य ब्रह्मनिष्ठ असेल तर तो ब्रह्मनिष्ठ राहिला आणि निघून गेला, त्याचं कोणालाच काही, त्याला सद्गुरुपद काका सांगतात, त्याला सद्गुरुपद नाही लाभलं, ते गुरु होते. अशा पद्धतीने आचार्य आता त्याचं भाष्य करतायत. न तत्र तस्मिन् ब्रह्मणी चक्षु गच्छति, तिथे त्या ब्रह्मात चक्षु नेत्रेंद्रिय जात नाही. न तत्र चक्षु गच्छन्ति, का जात नाही. स्व आत्मने गमन असंभवात, स्वतःमध्ये स्वतः जाऊ शकत नाही. वस्तू दूर असेल म्हणजे परत त्रिपुटी असेल तर प्रमातृ प्रमाता प्रमा ही गोष्ट घडू शकेल. पण आता प्रमातृची भूमिका घेणारा कोणी नाही आहे. पुढे ते उदाहरणसुद्धा येतं की एखाद्या काष्ठामध्ये अग्नी झाल्यानंतर, एखाद्या लाकडामध्ये अग्नी उत्पन्न झाल्यानंतर, लाकडामध्ये अग्नी उत्पन्न झाला म्हणता येईल, पण अग्नीला अग्नी कळाला असं म्हणता येईल का. अग्नी अग्नीला जाणू शकेल का, ती जशी शक्यता नाही. तद्वत स्व आत्मनी गमन असंभवात तथा न वाग गच्छती, म्हणून तिथे वाचासुद्धा जात नाही. का वाचा जात नाही. वाचा ही शब्द उच्चार्यमानो अभिधेयम प्रकाशती. वाचा करते काय, वाचा ही शब्द उच्चार्यमानो, शब्द उच्चारल्याबरोबर वाचा ही शब्द उच्चार्यमानो अभिधेयम प्रकाशती. अभिधेयम म्हणजे वस्तू, नामाभिधान असा शब्द आहे आपण वापरतो. अभिधान म्हणजे नाम, अभिधेय म्हणजे वस्तू. ज्या वस्तूला नाम दिलं त्याला अभिधान म्हणतो. अभिधेयम प्रकाशते, वाचा शब्द उच्चारल्याबरोबर ज्याच्याबद्दल तो शब्द विचारला त्या वस्तूला प्रकाशित केल्या केल्या वाचेचं काम तिथं संपतं. म्हणून अभिधेयम प्रकाशते यदा तदा अभिधेयम प्रति वाक् इच्छति इति उच्यते.
तेव्हापर्यंत वाक्यापर्यंत वाणी पोचली, वस्तूपर्यंत वाणी पोचली, म्हणजेच त्या वस्तूचं तिने प्रकाशन केलं असं म्हणतात. तस्य च शब्दस्य तन्निवर्तकस्य च करणस्य आत्मा ब्रह्म. त्यांनी त्या वस्तूचं जरी प्रकाशन केलं तरी जी वाचा, जी वाक, अष्टसू म्हणजे अष्टवसूंमधून निघालेले जे शब्द आहे, पुढे 4थ्या मंत्रामध्ये येतो तो, की तो शब्द त्या व्यक्तीच्या तोंडातून निघून ज्या वस्तूबद्दल तो शब्द बोलला जातो त्या वस्तूमध्ये तो जवळजवळ पोचून त्याचं प्रकाशन केल्या केल्या त्याचं काम थांबतं. याचा अर्थ वाचेचे 2 प्रकारचे कार्य निघतात. एक, वाचा वस्तूला प्रकाशित करते आणि दुसरं, वाचेकडे वस्तूला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे. वाचा नसेल तर शब्द येणार नाही, पण वाचा असेल तर ती त्याला प्रकाशित करू शकेल यासाठी तिच्याकडे सामर्थ्य असेलच असंही नाही. म्हणून वाचा आणि वाचेचं सामर्थ्य या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आणि म्हणून या वाचेचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्यच चेतनात्मक असणारा तो कार्यब्रह्माचा भाग आहे. असं जर असेल तर मग ज्या वाचेनी मला वस्तूचं प्रकाशन होतं अशीच वस्तू जर ब्रह्म असेल तर मी तिचं प्रकाशन करू शकेन. पण तिचं स्वरूप वस्तूसारखं नसल्यामुळे वाचा नावाचं यंत्र माझ्याकडे असेल, वाग्यंत्र असेल, वाचा शक्ती असेल, तरीसुद्धा वाचेच्या शक्तीने वाचेच्या मागची शक्ती शब्दरूपामध्ये आणता येईल असं नाही. म्हणून यतो वाचा निवर्तन्ते, तिथं परत येते. त्याचं कारण ती त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात की कर्णस्य आत्मा ब्रह्म अतो न वाग्गच्छति यथा, कशा पद्धतीने, यथा अग्निर्दाहकः प्रकाशकश्च अपि सन् नहि आत्मानं प्रकाशयति दहति वा तद्वत्. जसा अग्नी दाहक आहे आणि प्रकाशक आहे, अग्नी दाहकः प्रकाशकश्च अपि सन् असून सुद्धा नाही आत्मानं प्रकाशयति दहति वा तद्वत्. जसा तो स्वतःच प्रकाशत नाही, आत्मानं म्हणजे इथे स्वतः असा अर्थ आहे. जसा अग्नी प्रकाश आणि दाहकता देतो पण त्याच 2 गुणांनी स्वतःला प्रकाशित करू शकत नाही, अशामुळे तो किंवा ते तत्व या इंद्रियांनी प्रकाशित होण्यासारखं नाही, कारण त्याच्या प्रकाशासाठी त्याला त्याचाच प्रकाश असावा लागेल. याचाच अर्थ माझ्याकडे असणाऱ्या कोणत्याही करणांनी, उपकरणांनी, इंद्रियांनी मला त्याचं प्रकाशन होणं अजिबात शक्य नाही. हाच साधारण विचार अमृतानुभवमध्ये एका ओवीमध्ये छान यांनी मांडला आहे ज्ञानदेवांनी. तो 1-2 मिनटात पाहूया. ते असं म्हणतात, किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परिययाही संबंधू नाही इथे. जगातल्या सगळ्या गोष्टींचं स्मरण करण्यासाठी शब्द अत्यंत प्रसिद्ध आहे. तो वस्तूचं प्रकाशन करत असल्यामुळे जगातल्या सगळ्या गोष्टींच्या ज्ञानासाठी शब्दाचं सामर्थ्य फार मोठं आहे. पण यया हे संबंध इथे आत्म्याच्या ज्ञानामध्ये मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा प्रवेश नाही. यया ही संबंधू आत्मया बोलाचे काहीची उपयोगा न वचे स्वसंवेद्या कोणाचे ओझे कधी. स्वसंवेद्य असणाऱ्या गोष्टीला आत्मया बोलाचे काहीची उपयोगा न वचे, शब्दाला कोणत्याही प्रकारची भूमिका आत्म्याच्या वर्णनामध्ये देता येत नाही असं ज्ञानदेव म्हणतात. पुढे आचार्य असं म्हणतात, नो मनः मनश्च अन्यस्य संकल्पयतृ अध्यवसयतृ न सद न आत्मानं संकल्पयेत अध्यवसति च तस्यापि ब्रह्म आत्मा इति. नो मनः, जसं वाचा करू शकत नाही तसं मनही करू शकत नाही. मनश्च अन्यस्य संकल्पयितृ, संकल्पयितृ म्हणजे हा प्रतिपादक आहे. पित्याचा प्रतिपादक पितृ आहे, तसं संकल्पाचा प्रतिपादक संकल्पयितृ आहे. अध्यवसाय म्हणजे निश्चय करण्याची बुद्धीची जी ताकद आहे त्याचा अध्यवसयितृ असा आहे. अधिवसती, जिथे विकल्पामधल्या एका विकल्पाला समोर
वसवणे किंवा समोर बसवणे म्हणजेच निश्चय करणे. म्हणून बुद्धीच्या निश्चयात्मक वृत्तीला अध्यवसायित्मक वृत्ती असं म्हणतात. अशी वृत्ती धारण करणारी बुद्धी म्हणजे अध्यवसयितृ. संकल्पयितृ म्हणजे संकल्प करणारी. मनश्च अन्यस्य, मन हे नेहमी अन्य कोणाचा तरी संकल्प करतं. मनाची ताकद संकल्पाची आहे, बुद्धीची म्हणजे निश्चय करण्याची आहे, पण तो जो संकल्प करतो तो नेहमी दुसऱ्याचा करतो, अन्यस्य संकल्पात. आणि म्हणून जर ब्रह्म मनापेक्षा दुसरं असेल तर त्याचा संकल्प ते करू शकेल. तशी शक्यता नसल्यामुळे म्हणून मनाने सुद्धा ब्रह्माची संकल्पनाही करता येत नाही, विकल्पही करता येत नाही आणि अध्यवसायही करता येत नाही. म्हणजे मनाच्या तिन्ही शक्ती ब्रह्माच्या ज्ञानाबाबत पांगळ्या होऊन जातात. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात, नसद न आत्मानं संकल्पयत अध्यवसती च तस्यापि ब्रह्म आत्मा इति. म्हणून स्वतःचा संकल्प निश्चय करता येत नाही, कारण ब्रह्म त्याचा आत्मा आहे. ज्या मनाच्या मागे त्या मनाच्या कार्यशक्ती स्वरूपामध्ये जो उभा आहे तेच ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ज्यांनी ज्याला प्रकाशित केले तो त्याला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून त्या कारणाने सुद्धा नो मनहा इंद्रिय मनोभ्याम ही वस्तुनो विज्ञानम. इंद्रिय आणि मन असेल तरच वस्तुज्ञान होतं. म्हणजे इंद्रिय मन ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. ह्या प्रक्रियेमध्ये मन, इंद्रिय, विषय हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात, म्हणजे एकामेकावर जेव्हा नजर पडते, तेव्हा चेतनेच्या साहाय्याने मनामध्ये आलेली वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर पडून वस्तूचं ज्ञान संवेदना आत घेऊन मनाच्या पटलावर आलेल्या संवेदनांना समोर ठेवते, ज्यावर आपल्याला त्याबाबत अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया होते, त्यातून सुख किंवा वेदना होते. अशी प्रतिक्षिप्त क्रिया आहे, रिफ्लेक्स ॲक्शन आहे. या सर्व प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये लागणारं धन, वित्त हे चेतनेचं आहे. ती चेतना यांना वित्त पुरवते. म्हणून पंचमहाभौतिक जड असणाऱ्या या संपूर्ण प्रतिक्षिप्त क्रियेमधल्या प्रत्येक वस्तूला दान धनाचं, वित्ताचं ते चेतनेचं आहे. म्हणून यांच्याकडून त्या चेतनेचं ज्ञान व्हावं अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे, असं आचार्य म्हणतात. तद अगोचरत्वात् न विद्मः तद ब्रह्म ईदृशम इति. आता प्रश्न असा आला की जर अशा प्रकारची ही प्रतिक्षिप्त क्रिया असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये वस्तूचं असणं महत्त्वाचं आहे, इंद्रियाने त्याची पकड करणं महत्त्वाचं आहे, आणि या इंद्रियाने ज्या विषयाला पकड केली त्याचे संपूर्ण विश्लेषण करण्याचं काम करणारं अंतःकरण तिथं असेल तर वस्तूचं ज्ञान होतं. अशी वस्तुज्ञानाची प्रक्रिया आहे. असं जर असेल तर जे मुळात अविषय आहे, जे विषय नाही, अगोचरत्वात, आणि गोचर गम जाणे, दूर जाणे असा त्याचा प्रकार आहे. गोचर होण्यासाठी कोणाला तरी कुठेतरी जावं लागतं, आणि कुणीतरी कुठेतरी जाणे यामध्ये मर्यादेचा अंतर्भाव आहे. पाहणारा ज्याला जाणायचं तो, या दोहोंमध्ये असणारा अंतर त्या ज्ञानाला कारणीभूत आहे. पण ब्रह्माचं किंवा आत्म्याचं वर्णन जसं ईशावास्योपनिषदात ऐकलं, स पर्यगात शुक्रम अकायम अस्नाविरम अपापविद्धम कविर्मनीषी परिभूः स्वयंभूः असं त्याचं वर्णन असल्यामुळे ज्याची दोन अंतरच काढता येत नाहीत आणि ज्या अंतरावर हे सगळं काम करतं, म्हणजे या उपकरणाचा त्याच्या ज्ञानासाठी उपयोग होऊच शकत नाही, कारण ब्रह्म अविशेष आहे, अविषय आहे. म्हणून तद अगोचरत्वात् न विद्मः तद ब्रह्म ईदृशम इति. अतो न विजानीमो यथा येन प्रकारेण एतद ब्रह्म अनुशिष्यात. पण जाणत नाही, इंद्रियांनी कळू शकत नाही, असं जर असेल तर कोणत्या प्रकाराने हे ब्रह्म शिष्यास उपदेश करावे, इच्छिष्याये एतः अभिप्राय, असा इथं अभिप्राय सांगितलेला आहे. म्हणजे दोन गोष्टी मंत्रांमध्ये आणि भाष्यामध्ये आत्तापर्यंत सांगितल्या गेल्या. एक, कशामुळे केनम ईशितम प्रेषितम पतती मनः, त्याचं उत्तर देऊन झालं.
प्रत्येक इंद्रियाच्या मागे असणारं इंद्रिय त्याचा विस्तार करून झाला आणि त्याच्या मागे असणाऱ्या इंद्रियाचं स्वरूप ब्रह्ममय आहे हे सांगण्यापर्यंतचा विस्तार झाला आणि आत्ताचा मात्र जो विस्तार आहे तो मात्र त्या ब्रह्माच्या दर्शनासाठी लागणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात इथं होती आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच सांगून टाकलं की ज्या गोष्टींनी तू ते पकडण्याचा प्रयत्न करशील त्याचं वैफल्य किती आहे ते सांगण्याचा प्रयत्न झाला. यद ही करणगोचरम तद अन्यस्मय उपदेष्टू शक्यम जाती गुण क्रिया विशेषणैः. यद ही करणगोचरम, करण म्हणजे इंद्रिय, इंद्रियाला जर गोचर असेल म्हणजे इंद्रियाला जर समजणारी गोष्ट असेल तद अन्यस्मय उपदेष्टू शक्यम, त्याच्याबद्दल उपदेश करता येतो. आणि तो उपदेश कसा असू शकेल, ज्यांनी त्या इंद्रियांनी ज्याला जाणलं त्याच्यामध्ये जाती गुण क्रिया विशेषण इतक्या गोष्टी निश्चित असतील. आणि म्हणून इंद्रिय जाणतं किंवा इंद्रियाला जे एखाद्या वस्तूची जाणीव किंवा ज्ञान होतं म्हणजे कशाचं ज्ञान होतं, त्या वस्तूच्या विविध विशेषणांचं ज्ञान होतं. ते विशेष ज्ञान असतं. मग विशेष ज्ञान होण्यासाठी तिथे विशेष असलं पाहिजे. म्हणजे ती वस्तू काळी असली पाहिजे, गोरी असली पाहिजे, गरम असली पाहिजे, थंड असली पाहिजे. ही त्याची जाती गुण आणि क्रिया अशा 3 प्रकारच्या त्याची जी विशेषणं आहेत त्याचंच ज्ञान करणे म्हणजेच ज्ञान आहे जे इंद्रियांच्या मार्फत केलं जातं. इथं मात्र अशी अवस्था आहे न तद जात्यादी विशेषणवत ब्रह्म, अशा प्रकारची कोणतीही जात त्या ब्रह्माला नाही आहे. असं असल्यामुळे तस्मात विषमम शिष्यान उपदेशेन प्रत्याय ऐतुम इति उपदेशे. म्हणून कोणत्या तरी उपदेशानं त्याची प्रतीती करून द्यावं हे अत्यंत कठीण काम आहे. याचाच अर्थ बऱ्याच वेळेला आपल्याला मंदाताई सांगतात, काका सांगतात, एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनुसार शिष्याची तयारी झाल्यानंतर गुरु येतात आणि वर्णन असं केलं आहे, काकाही म्हणतात, मंदाताई म्हणतात, जे करायचं ते करतात आणि जे व्हायचं ते होतं. असं जे असं सर्वनामाने सांगण्याचं कारण असं आहे, त्याचं कारण इथं आहे की उपदेश या प्रकाराने ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. उपदेशाने चित्तशुद्धीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उपदेश होऊ शकतो. कर्मामध्ये मोडणाऱ्या जितक्या गोष्टी आहेत उपासना धरून त्या सर्वच्या सर्व उपदेशात्मक असू शकतात. म्हणून त्या क्रियात्मक आहेत, ही ज्ञेयात्मक गोष्ट आहे. इति ज्ञात्वा, हे जाणून घेण्याची गोष्ट आहे. पण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सांगता येत नाही. म्हणून ते तसंच होऊन जातं, आपणासारखे करीती तात्काळ. आणि ते झाल्यानंतर जी परिस्थिती आहे तिथं असं म्हणतं की तस्मात विषमम शिष्यानुपदेशन प्रत्याय ऐतुम इति उपदेशे तदर्थ ग्रहणेच यत्न अतिशय कर्तव्यता दर्शयती. याचा अर्थ असा आहे का की जर त्याला काहीच करावं म्हणजे काही करण्यासारखी ती गोष्ट नसेल तर न करता मिळेल का, अशी शंका येण्याचे कारण आहे की मी माझ्या दृष्टीने चित्तशुद्धीचं काम झालं माझं, किंवा साधन चतुष्टापर्यंत मी अभ्यास केला, पुढे सद्गुरूंना भेटलोही नाही, असं चालेल का. त्या बाबतीत ते असं सांगतात की तदर्थ ग्रहणेचे यत्न अतिशय कर्तव्यता दर्शयती. म्हणून श्रुती ब्रह्माचा अर्थ ग्रहण करण्यासाठी अतिशय प्रयत्न आवश्यक असल्याचे दर्शवते. आणि ही जी गोष्ट आहे, ही जी साधकाची पातळी आहे, या पातळीवर तुकाराम होते. आणि या पातळीवर असणाऱ्या तुकारामांनी तो अभंग लिहिलेला आहे की मला सगुण साकारापर्यंत मी आहेच, सगुण साकार पांडुरंग मला दिसतो, पण आता मात्र मी पांडुरंगाच्या खांद्यावरून पलीकडे जायचा जेव्हा प्रयत्न करतोय त्यावेळेला मात्र बऱ्याच वेळेला मी द्वैत आणि अद्वैत या दोहोच्या सरहद्दीमध्ये मागे पुढे होतोय. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग हा युद्धप्रसंग आहे तो, की जो युद्धप्रसंग असा आहे की माझ्या अस्तित्वाचा, कारण अतिमुच्चम धीरानाम, अतिमुच्च त्याग. कोणता अतिमुच्च त्याग? अहंकाराचा त्याग हा अतिमुच्च त्याग आहे. मी माझं स्वतःचा अहंकार सोडल्यानंतर मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी ते तसं करण्याचा प्रयत्न करतो, हाच प्रश्न रामकृष्णांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रामकृष्णांना काली मातेच्या इतक्या जवळ गेल्यानंतर
म्हणजे संवाद फक्त कालीमातेबरोबर होत होता. त्या संवादाचं वर्णन रामकृष्णाने लिहून ठेवलं की एखाद्या प्रचंड अत्यंत शुभ्र उज्ज्वल अशा ढगांची लाट व्हावी तद्वत तेज पसरलेलं आहे. आई मला हाताला धरून घेऊन जाती आहे आणि जशी जशी ती मला घेऊन जाते तसं तसं मला काहीतरी सुटतंय असं वाटतंय आणि काहीतरी मिळतंय असं वाटतंय. एका बाजूला अहंकार हळूहळू लवणाच्या बाहुलीप्रमाणे सागरात पडल्याप्रमाणे संपत चालला आणि एका बाजूला अनुभूती येते आहे. असं प्रत्यक्ष शब्दांनी वर्णन ख्रिस्तोफर आयशरवूड म्हणून गृहस्थाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये रामकृष्णांचे अनुभव कथन केलेले आहे. आणि हे होत असताना त्याचा त्रास भयंकर रामकृष्णांना झालेला आहे. म्हणून त्या त्रासाची तक्रारसुद्धा आईकडेच केलेली की आई मला तू इकडे तरी ने तिकडे तरी ने. आणि मग भक्ताच्या पसंतीनुसार रामकृष्णांनी कालीमातेच्या भक्तीमध्ये राहण्याचं पसंत केलेलं आहे. आणि एवढ्याच एका कारणासाठी त्यांचे सद्गुरू, ज्याला ते न्यांगता म्हणत असत तोतापुरी, त्यांनी जेव्हा त्यांना अद्वैत निर्विकल्प समाधी लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ती समाधी लावणं अत्यंत अवघड सुरुवातीला जात होतं. त्याचं कारण असं होतं की द्वैतामध्ये आईची भक्ती ही त्यांच्या रगारगामध्ये मुरलेली होती. आणि म्हणून जेव्हा अत्यंत रागाने पडलेल्या एका काचेच्या तुकड्याने त्यांची निर्विकल्प समाधी लावण्याचा प्रयत्न केला आणि ती लागली, ज्याच्यासाठी जवळजवळ 40 वर्षे तोतापुरी महाराजांना प्रयत्न करावा लागला होता. ह्या समाधीमध्ये जे काही वर्णन चाललं होतं ते सगळेच्या सगळे या वर्णनामध्ये जिथे कोणत्याही प्रकारच्या इंद्रियामधून त्याचा अनुभव न करता तो अनुभव सद्गुरूंच्या आशीर्वादाने घेणे ही प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं, अत्यंतम एव उपदेशम प्रकार प्रति आख्याने प्राप्ते तद अपवादो अयम उच्यते. आता प्रश्न असा झाला की आत्तापर्यंत अत्यंतिक निषेध केला आहे, याच्यातसुद्धा तुला मिळणार नाही, त्याच्यातसुद्धा तुला मिळणार नाही, न विदती न अवदती. ज्ञान जेवढ्या गोष्टींचं आहे माहिती असलेल्या गोष्टींमध्ये पण ते नाही, अनभिज्ञ गोष्टींमध्ये ते नाही, माहिती असलेल्या गोष्टींपेक्षा ते वेगळं आहे, अनभिज्ञ गोष्टींपेक्षा ते वेगळे. आत्तापर्यंत निषेध बराच झाला, आता मात्र अपवाद म्हणून सांगायला सुरुवात केलेली आहे. सत्यम एव प्रत्यक्षाभिदिभिः, सत्यम खरं आहे. आचार्य सांगतात एवं प्रत्यक्ष आदिभिः प्रमाणेन न परहा प्रत्यायन्तु शक्यः. तुझ्याकडे असणारी जी प्रमाणं आहेत ती प्रमाणांमधलं तुझं सगळ्यात आवडतं प्रमाण कोणतं तर प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्षादि प्रमाण, प्रत्यक्ष अनुमान उपमान अर्थापत्ती यापैकी कोणत्याही प्रमाणाने तुला ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की हे शक्य नाही म्हणून, पण आगमेन तू शक्यत, फक्त आगमानी ते शक्य आहे, वेदांनी ते शक्य आहे, श्रुतींनी ते शक्य आहे. म्हणून श्रोत्रिय असेल तरच ब्रह्मनिष्ठ होतो. जो श्रुतीने जातो म्हणजे अशा अनभिज्ञ वस्तूची प्राप्ती किंवा ज्ञेयत्व करण्यासाठी हजर असलेल्या हजारो गोष्टींमध्ये एक आणि एकमेव गोष्ट तुला तिथपर्यंत पोचू शकते, ती म्हणजे आगमेन तू शक्यतः एव प्रत्याययितुम इति तद उपदेशार्थम आगम आह. म्हणून उपदेशासाठी शास्त्र प्रमाण सांगतं. आणि आगम किंवा वेद त्यांना आपण शास्त्र एवढ्यासाठीच म्हणतो, शास्तुम त्रायते इति शास्त्र. शास्तुम म्हणजे डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये, शास्तुम शासनम. जो विधीप्रमाणे म्हणजे श्रुतीप्रमाणे नियमानुसार नियमबद्ध साधना करतो तो या ब्रह्मप्राप्ती न होऊ देऊ शकणाऱ्या जेवढ्या अडचणी आहेत त्या सगळ्यातून तारून जातो. असं जे काही आहे त्यालाच फक्त शास्त्र म्हणतात आणि शास्त्रालाच फक्त प्रक्रिया ग्रंथ म्हणतात. म्हणून वेद सोडल्यानंतर केवळ गीतेला तो दर्जा आहे. अरविंदांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, चिन्मयानंद स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रक्रिया किंवा शास्त्रीय ग्रंथ म्हणून गीतेला मान्यता दिली, कारण केवळ गीतेमध्ये अर्थात गीता हे त्याचं स्वरूप प्रतिरूप असल्यामुळे वेद किंवा गीता यांनाच तो अधिकार आहे. म्हणून प्रकरण ग्रंथामध्ये प्रक्रिया समजण्याची मदत होऊ शकेल, पण प्रमुच्यते शास्त्रग्रंथ लागतील. म्हणून शास्त्रुम त्रायते असं म्हटलेलं आहे. अन्यत एव तद विदितात तथा अविदितात तद इति. हे ज्ञात असणाऱ्यांपासून वेगळं आहे
हे अज्ञातापासून सुद्धा वेगळं आहे. पण अन्यत एव पृथक एव तद यत् प्रकृतं श्रोत्रादिना श्रोत्रादि इत्युक्तम अविषयश्च तेषां तत्विदितात अन्यत एव ही. म्हणून अन्य तसेच पृथक कारण श्रोत्रादिक किंवा त्यांचे श्रोत्रादी अविषय या प्रकरणामध्ये तू पाहिलेले आहेस. तेव्हा इंद्रियांना तुझ्या विचारांच्या क्षेत्रामधून पूर्णपणे बाजूला काढून टाक. मनाला तुझ्या विचारांच्या क्षेत्रामधून पूर्णपणे बाजूला काढून टाक. आणि याचाच अर्थ असा की त्यांना तू निकामी कर. तू अमन हो. आणि अमन होण्यासाठी तू त्यांची कार्य थांबवून ठेव. त्यांची कार्य थांबवून ठेवण्यासाठी तू इंद्रियाकडून विषयांकडून सुरुवात करू शकतोस, इंद्रियांपासून करू शकतोस, मनापासून करू शकतोस. तू इंद्रियांना आवरू शकतोस, तू मनाने त्यांना आवरू शकतोस. तू शमाकडून येऊ शकतोस, तू दमाकडून जाऊ शकतोस. हे सगळं करण्यासाठी तू स्वतःला नियम घालून घे. त्याच्यासाठी काही यमसुद्धा असतील, ते सुद्धा तुझ्याबरोबर येतील. अशा प्रकारे शास्त्रोद्भासित इंद्रिय वृत्ती इति असुराहा. सुराहा, सूर आणि असुर दैवसंपत्ती योगामध्ये 16व्या अध्यायामध्ये हे सांगितलं आहे की सूर आणि असुरांची व्याख्या कशी आहे. विषयेषु तमात्मक इंद्रिय वृत्ती इति असुरः. आणि इंद्रियोद्भासित त्याच इंद्रियामध्ये जे वसू हा एक दुसरा शब्द इंद्रियांना वापरला जातो. इंद्रियांमध्ये असणाऱ्या त्या इंद्रियांचा केवळ परमात्म्याचा कार्यब्रह्मामध्ये असणारा जो काही अवशेष आहे त्याच्यासाठी जर उपयोग केला गेला, म्हणजेच जर उपासनाच केली, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, या दोन्ही गोष्टींमुळे इंद्रियांचा, मनाचा आणि विषयाचा सत्वगुणात्मक उपयोग आहे. असा जर केलेला असेल तर असा उपयोग केल्यानंतर त्याची जी तयारी होईल ती तयारी पुढच्या कार्यक्रमासाठी उपयोगी पडेल असं आचार्य सांगतात. म्हणून प्रत्यक्ष अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी यापैकी काहीही उपयोगी न येता केवळ शब्द, आणि ते सुद्धा शब्द कोणाचे? संतांचे. आणि ते सुद्धा कारण काय? ते आगम त्यांना कळालं, आगमाची आडी. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा अनिकानी व्हावा भार माथा, असं तुकाराम ज्या अधिकाराने सांगतात, कारण त्यांना वेदांचा नेमका अधिकार कळालेला आहे. आणि म्हणून दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाचं किंवा दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाचं नाव घेतलेलं नाही, वेदांचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे वेदांच्याच मदतीने ब्रह्मस्वरूप झालेल्या बहुतेक संतांनी असं सांगितलं आहे की आगम ही एकच आपली त्याच्यातून बाहेर पडण्याची संधी आहे. विदितम नामम यद्विधी क्रियेय अतिशयेन व्याप्त विधी कर्म क्रियाभूता किंचित कस्यचित विदितम स्यात् इति. विदित या नावाबद्दल परत थोडंसं सांगितलेलं आहे. विदित म्हणजे व्याकृत, संभूत, कार्यब्रह्म, 4 नावं आहेत त्याला. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. जे जे या विश्वामध्ये दिसतं ते कार्यरूपानं अवतरलेलं आहे. जे कार्यरूपाने अवतरलेलं आहे त्याच्यासाठी कारण ब्रह्म नावाची व्यवस्था आहे. म्हणून परा आणि अपरा ब्रह्म यापैकी जो पुरुषोत्तम आहे तो पुरुषोत्तम अवस्थेत असताना कार्यब्रह्म, कारण ब्रह्माचं किंवा क्षेत्रज्ञ याचा कुठे काही उल्लेखसुद्धा करायची गरज नाही. पण एकदा कार्यब्रह्म उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या अध्यासावर ते असल्यामुळे, ज्याच्या अध्यासावर माया हे सगळं चालवते ते असल्यामुळे तो चेतनात्मक पुरुष इथे क्षेत्रज्ञ म्हणून किंवा कारण ब्रह्म म्हणून कार्यरत होतो. आणि मग कार्याला कार्यब्रह्माची उपाधी मिळते आणि मग कार्यब्रह्म चालू शकतं. अशा प्रकारे जे कार्यब्रह्म चालतं त्या कार्यब्रह्मामध्ये जे जे विदित आहे ते म्हणजे जे जे या विश्वामध्ये होतं ते विदित असल्यामुळे त्याला काही विशेषण आहेत. जे जे विदित आहे ते कसं आहे? विधिकर्म क्रियाभूतम, ते नेहमी क्रियात्मक असेल. विधिकर्म क्रियाभूतम, क्वचित, किंचित, कस्यचित, कोणीतरी, कुठेतरी, केव्हा तरी, असे त्याला 3 प्रकारची उपाधी लागू शकतात. आणि हे म्हणजेच याचा अर्थ कार्यब्रह्म
उपाधिपूर्वक असल्यामुळे ते कार्यात्मकच असेल आणि कार्याचे गुण त्याला चिकटलेले असतील. यापैकी कोणतीही गोष्ट ब्रह्माला लागत नसल्यामुळे विदितामध्ये ब्रह्म प्राप्ती होणं अवघड आहे किंवा अशक्य आहे असं आचार्य सांगतात. अविदित अज्ञातम तर्हि इति प्राप्त आह. जर ब्रह्म पृथक आहे तर ब्रह्म अनभिज्ञ आहे, त्यावर असं म्हणतात की ते अविदित आणि विदिताहून वेगळे आहे. अपि अविदितात विदित विपरीतात अव्याकृतात अविद्या लक्षणात व्याकृत बीजात वर्णन केलेलं आहे कार्यब्रह्माचं. याचा शुद्ध ब्रह्माशी काही संबंध नाही. अव्याकृतात अविद्या लक्षणात, अविद्या लक्षण म्हणजे मायेचं लक्षण आहे. अव्याकृतात म्हणजे जी माया अजूनही कार्यरत झालेली नाही आहे. अव्याकृत म्हणजे असंभूत अशी. आणि व्याकृत बीजात आत्तापर्यंत जे जे जन्माला आलेलं आहे, जे जे विश्वरूपात्मक झालेलं आहे त्याच्या बीजस्वरूपामध्ये अशा या सर्व रूपांमध्ये ब्रह्म नावाचंच तत्त्व तुला सापडण्याची शक्यता नाही. आणि अव्याकृत किंवा असंभूत म्हणजेच त्रिगुण साम्यावस्था भूतीकरणात असं त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. पुढे ते असं म्हणतात यद्धि यस्मादधी उपरी भवन्ति तत् तस्मात् अत्यंत इति प्रसिद्धम. मूळ मंत्रामध्ये विदित म्हणजे माहीत असलेलं आणि अविदित असे दोन शब्द आहेत. त्यापैकी अविदिताला अविदितात अधि असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे विदितात इति पृथक म्हणजे जे जे माहिती आहे त्याच्यापेक्षा ब्रह्म वेगळा आहे. अविदितात अधि जे माहिती नाही त्याच्यापेक्षा ते उच्च आहे. आचार्य इथं असं सांगतात की यदि यस्मात अधि उपरी भवन्ति, इथे अधि या शब्दाचा अर्थ वेगळा असा घ्यावा. अधि या शब्दाचा अर्थ उच्च असा होतो. पण आचार्यांनी त्याचंसुद्धा पुढं छान उत्तर दिलं आहे की जे उच्च असतं ते वर असतं म्हणजेच वेगळं असतं. म्हणून इथे अधि या शब्दाचा अर्थ वेगळा असा घ्यावा. यद विदितम, जर एखादी गोष्ट माहितीतली असेल, ज्ञानामधली असेल, व्याकृतात असेल तर ती कशी असते. यद विदितम तत् अल्पम मृत्युम दुःखात्मकम चेती हेयम. जी वस्तू विदित असते, ज्या वस्तूबद्दल माहिती असते, ज्या वस्तूचं ज्ञान होतं ती वस्तू मूळ वस्तू निश्चितच भिन्न असते म्हणून ती अल्प असते. म्हणजे तिला देश काल याचं बंधन आहे. ती मर्त्य असते कारण ती षड्विकाराने ग्रस्त असते आणि ती दुःखात्मक असते म्हणून हेयम त्याज्य असते. म्हणून जे जे विदित आहे ते अल्प आहे, मर्त्य आहे, दुःखात्मक आहे आणि त्याज्य आहे. तस्मात विदितात अन्यत ब्रह्म इत्युक्ते, म्हणून या विदित वस्तून भिन्न असे जे ब्रह्म आहे ते अत्याज्य आहे. अत्याज्य आणि त्याज्य या दोन शब्दाचं अखंडानंदाने थोडंसं विस्तृतीकरण केलं आहे. ते असं म्हणतात की माझं मूळ स्वरूप ब्रह्मस्वरूप असल्यामुळे माझं अस्तित्व हेच अस्तित्व या व्याख्येला परिपूर्ण करणार आहे. एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी ती दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीपासून दूर ढकलावी लागते. पण मी विभुर्व्याप्त असल्यामुळे माझ्याकडून त्याज्य अशी कोणतीच गोष्ट नाही म्हणून मी अत्याज्य आहे. म्हणून ब्रह्म अत्याज्य आहे. म्हणून ज्याचा ज्याचा त्याग करावा लागतो आणि तो कोणतं, म्हणून वैराग्याची जी व्याख्या आहे, इहा अमूत्र फलभोगविरा, अजून ज्याची फलं आलेली नाहीत, जी जिथं भोगावी लागतील, म्हणजे व्याकृत आणि अव्याकृत अशा दोन्ही ठिकाणच्या सर्व वस्तूंचा मनापासून अहंकारासहित त्याग म्हणजे वैराग. असा वैराग्य करण्याची शक्यता एवढ्यासाठी आहे कारण त्या वस्तू आहेत, कारण त्या अजूनही मायेच्या खाली आहेत, अजूनही त्या मायोपाधिक आहेत, अजूनही त्या ब्रह्म इंद्र नावानी असल्या तरी त्याज्य आहेत. पण ब्रह्म मात्र विभुर्व्याप्त असल्यामुळं ते त्याज्य असू शकत नाही. म्हणून ब्रह्म त्या विदित वस्तून भिन्न असल्यामुळे अत्याज्य आहे. तथा अविदितात अधि इत्युक्ते अनुपदीयत्व मुक्तम स्यात्. आता प्रश्न असा आहे की जर ते त्याज्य नसेल
तर ते अपाद्य आहे का? ते सोडण्यासारखं नाही आहे, पण ते मिळवण्यासारखं आहे का? हा प्रश्न विचारात घेतला आहे. अनुपद्य मिळवणे, त्याज्य घालवणे, या दोन्ही गोष्टींचा आपल्या कार्यब्रह्माशी संबंध आहे. जोपर्यंत कार्यब्रह्मामध्ये कार्यात्मक किंवा कर्मामध्ये आहोत तोपर्यंत काहीतरी त्याज्य आहे. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत अशी वस्तू आहे. पण अशा दोन्ही गोष्टी ब्रह्माला लागत नाहीत. तथा अविदितात अधि इत्युक्ते अनुपादेयत्व मुक्तम स्यात्. ते अनुपादत्वाच्या पेक्षा मुक्त आहे. कार्यार्थम ही कारणम अत्यंत अन्येन उपादीयते. कार्य जर असेल तर कारण तिथं असलंच पाहिजे. ज्ञानदेवांनी खूप छान उदाहरण दिलं आहे. चंद्र एकच आहे, पण जर बुबळावर हात फिरवत असेल तर दोन दिसू शकतात. आणि जर एकाचा दोन झाला असेल, म्हणजे कार्य घडलेलं असेल जे अशक्यप्राय वाटत असेल तरीसुद्धा त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. इतकं जर कारणांनी सगळं संयुक्तिक असेल तर जे जे विश्वामध्ये दिसतं ते कार्यात्मक आहे. जे जे कार्यात्मक आहे त्याला कारण आहे. आणि जे जे कार्य कारणात्मक आहे त्या कार्यातून कारणाचा लय झाल्याबरोबर संपूर्ण कार्याचा ऱ्हास आहे. म्हणून कार्याचा कारणामध्ये होणारा ऱ्हास म्हणजेच लय ही लय प्रक्रियेची एक पद्धत आहे. पण ही प्रक्रिया जोपर्यंत कार्य ब्रह्मात आहे तोपर्यंतच आहे. पण जिथे क्रियाच नाही तिथे लयसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून या ग्रंथामध्ये अमृतानुभवामध्ये ज्ञानदेवांनी खूप सुंदर अभंग दिलेले आहेत की अज्ञानाचा नाश कसा होऊ शकेल. आत्तापर्यंत आपण सगळीकडे अज्ञानाचा नाश या पद्धतीने तो शब्द वापरतो. तो वापरण्याला शास्त्राचा थोडा बहुत आधार असल्यामुळे वापरतो सुद्धा. पण ज्ञानदेव असे म्हणतात की अज्ञान, या अज्ञानाला आधार कोणाचा आहे? ज्ञानाला जर आधार असू शकतो तर अज्ञानाला सुद्धा आधार असावा लागेल. किंबहुना अज्ञानाचा नाश झाला तर ज्ञानाची उत्पत्ती होते. याचा अर्थ ज्ञानाची उत्पत्ती अज्ञानामुळे थांबली असं म्हणता की काय? म्हणून ज्ञान असणं हीच एक अवस्था आहे. अज्ञान असणं ही अवस्था असूच शकत नाही. म्हणून ज्ञानाची प्राप्ती किंवा ज्ञानाची जाणीव होणे हे शक्य आहे, अज्ञानाचा नाश शक्य नाही. आणि याच पद्धतीने इथं असं सांगितले, अतश्च न वेदितुः अन्यस्मय प्रयोजनाय अन्यथ उपादेय भवति इति. म्हणून आत्म्यास कोणत्याही अन्य प्रयोजनासाठी अन्य साधनाची गरज नाही. कार्यकारण भाव आला की त्याच्यामध्ये साधन येतं. कोणतंही कार्य कारणामुळे होत असल्यामुळे तिथे साधना होऊ शकते. म्हणून चित्तशुद्धीसाठी साधना करावी लागते. कारण करणारा कोणीतरी असतो, कोणाचं तरी चित्त शुद्ध करायचं असतं, त्याच्यासाठी कोणतं तरी कार्य करायचं असतं. उपासना कर्मामध्ये मोडत असल्यामुळे कोणीतरी उपास्य असतं, कोणीतरी उपासक असतो आणि उपासना करायची असते. अशा तीन प्रकारचे, म्हणजे जिथे जाईल तिथे कार्यात्मक असल्यामुळे साधनांचा उपयोग होतो. पण आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साधन लागत नाही. म्हणजे इथे परत आणखीन एकदा युक्तिवाद असा होतो की तो जसा इंद्रियांनी मिळणार नाही म्हटलं, तो जसा क्रियेनी मिळणार नाही म्हटलं, तसंच तो उपदेशाने सांगता येणार नाही म्हटलं, तद्वत आता इथं हेही सिद्ध झालं की तो कोणत्याही साधनांनी म्हणजे साधनेने मिळवावं असं ते ब्रह्म नाही. पुढे ते असं म्हणतात, आत्मनो अनन्यत्वात् ब्रह्मविषय जिज्ञासा शिष्यस्य निवर्तिता स्यात्. त्याग आणि प्राप्ती या दोन्हीचा प्रतिषेध असे आत्म्याचे अनन्यत्व आहे. आत्म्याला त्यागही नाही, म्हणजे कोणत्या अमुक गोष्टीचा त्याग केला त्यामुळे आत्मा मिळाला असंही नाही. आत्म्यापर्यंत, प्रत्येक आत्म्यापर्यंत किंवा आत्म्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यागाचा समावेश आहे. एवढ्या एकाच कारणासाठी कर्माचा आणि ज्ञानाचा समुच्चय नाही असं ईशावास्योपनिषद सांगतं, असं शास्त्र सांगतं. याचं एकमेव कारण म्हणजे कर्माने ज्ञानाच्या प्राप्तीची तयारी होऊ शकते. कर्माचा ज्ञानाशी क्रमसमुच्चय होऊ शकतो,
पण कर्म आणि ज्ञान यांचा समसमुच्चय होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून पुढं ते असं म्हणतात, नहि अन्यस्य स्व आत्मनो विदिता अविदिताभ्याम अन्यत्व वस्तुना संभवती इति. आता इथे त्यांनी असं सांगितलं आहे, आपण नेहमी म्हणतो ब्रह्म किंवा आत्मा एकमेवा द्वितीय आहे. हा शब्द खूप वेळेला आपण वाचलेला आहे. त्याचा अर्थसुद्धा आपल्याला असं कळतं की तो एकमेवा द्वितीय आहे, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. पण त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही असं का? तर जे जे विदित आहे, व्याकृत आहे, जे जे अव्याकृत आहे, यापेक्षा वेगळा असणारा तो एकमेव आहे. तो सोडून जेवढं काही आहे ते व्याकृतात तरी मोडतं, म्हणजे संभूतात तरी मोडतं, किंवा अव्याकृत किंवा असंभूतात तरी मोडतं. असा तो दोन्हीकडे नसणारा असल्यामुळे तो एकमेवा अद्वितीय असा आहे. आणि म्हणून अशा प्रकारची जी गोष्ट होते, जेव्हा असं झाल्यानंतर आत्मा ब्रह्मे इति एष वाक्यार्थः, आणि मग असं झाल्यानंतर आत्मा आणि ब्रह्म याच्या एकत्वाची आपल्याला खात्री होते. महत्त्वाचा जो मुद्दा याच्यामध्ये आचार्यांनी मांडला आहे तो असा आहे की आत्मा हा त्याज्य नाही आणि उपादेय म्हणजे आपाद्य नाही, मिळवण्यासारखा नाही आणि सोडण्यासारखा नाही. आणि म्हणून आपल्याकडे ललिता सहस्त्र नाम आहे, त्याच्यामध्ये एक शब्द आहे हेया उपादेया वर्जिता. ललितेचं वर्णन आहे, एका बाजूला देवीचं वर्णन आहे आणि एका बाजूला ब्रह्माचं वर्णन देवीवर केलेलं आहे. हेया उपादेया, हे देवी तू त्याज्यही नाहीस, तू अपादेयही नाहीस, तू उपादेयही नाहीस, न आवापनोती न त्याज्यते, अशा प्रकारची तू आहेस. आणि म्हणून हे उपादेयम आणि हेयम हे एकामेकाच्या विरुद्ध आहेत. पुढे ते असं आचार्य असं म्हणतात की या सगळ्यातून एक गोष्ट होते की जे गुण, अशा प्रकारचे जे गुण किंवा अशा प्रकारचं जे वर्णन अंदाजाने बांधता येतं अशी जी वस्तू असेल, ती वस्तू जेव्हा अंतरात्म्यामध्ये अंतरात्मा म्हणजे एखाद्या पंचमहाभूतामध्ये अंतःकरण विच्छिन्न होऊन राहिली असेल तर ती आत्मा म्हणून संबोधते, तीच ब्रह्म म्हणून बाहेर राहते. दोन्हींचे असणारे जे काही गुणधर्म आहेत, त्या दोघांनाही गुणधर्म नाहीत, पण समजण्याच्या दृष्टीने दोघांनाही असणारे जे गुणधर्म आहेत ते यात मोडत असल्यामुळे, तो एकमेवाद्वितीय असल्यामुळे ब्रह्म आणि आत्मा दोन असू शकत नाहीत. आणखीन एक युक्तिवाद आचार्यांनी इथं असा केलेला आहे की आत्ता जे जे काही ब्रह्माचं वर्णन सांगितलं तेच वर्णन तसंच्या तसं आत्म्याला लागू पडतं, आणि तो एकमेवाद्वितीय जर असेल तर ते दोन्ही एकच आहेत, म्हणून अयम आत्मा ब्रह्म हा पुढचा युक्तिवाद आहे. आणि म्हणून इथे आचार्य श्रुती देतात, पहिल्यांदाच त्यांनी श्रुती दिलेल्या मांडुक्य उपनिषदातली अयम आत्मा ब्रह्म. पुढची एक श्रुती दिली छांदोग्य उपनिषदातली, या आत्मा अपहतम पापमा, हा आत्मा पापरहित आहे. आनंदगिरीने ताबडतोब त्याच्या पुढे एक छोटीशी पुष्टी जोडलेली आहे, हा आत्मा पापरहित आहे, म्हणजे मग पुण्य तरी कसा आहे? जो पापरहित आहे तो पुण्यवान, ही आपली व्याख्या आहे. जर तो पापरहित असेल तर तो पुण्यरहितही असला पाहिजे. असणे ही त्याची अवस्थाच नाही आहे. काहीतरी असण्यासाठी तो अवस्थेने बांधला जाईल. तो अवस्था त्रयातीत असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुणाची किंवा त्याच्यावर आरोपित झालेले गुण आपल्या समजण्यासाठी लावले गेलेले आहेत. म्हणून य आत्मा अपहतम पापमा यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, बृहदारण्यक उपनिषदाचं पुढची श्रुती आचार्य देतात, जो साक्षात अपरोक्ष रूपाने आहे तो ब्रह्म आहे. जो साक्षात आहे पण अपरोक्ष रूपाने आहे तो ब्रह्म आहे. आणि जेव्हा त्याचं अपरोक्ष रूपाने साक्षात दर्शन होईल त्यावेळेला ब्रह्माला पाहण्यासारखा कोणी नसल्यामुळे, ब्रह्मच झाल्यामुळे, केवळ ब्रह्म झाल्यावरच त्याला ब्रह्म मिळालं असं ज्याला मिळालेलं नाही तो म्हणेल. अपरोक्ष आणि साक्षात झालेल्या दर्शनानंतर ब्रह्म आणि ब्रह्मीभूत, ब्रह्म
ब्रह्मैव भवती या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदी होत असल्यामुळे ब्रह्मीभूत झालेल्या संतांबद्दल असंत लोक जी आहेत ते असं म्हणू शकतात की त्यांना ब्रह्माचं दर्शन झालं. ज्याला ब्रह्माचं दर्शन झालं त्याला हे होऊ शकत नाही. आणि म्हणून जे ब्रह्मीभूत झाले त्यांची अवस्था आणि जे ब्रह्मीभूतापासून मैलोगंटी दूर आहेत त्यांची अवस्था, या दोन अवस्थेतला तुलना इथे फार महत्त्वाची आहे. गोपाल यतींद्रने ती तुलना केलेली आहे. एकाला तिकडे जायला त्रास होतो आणि जो तिकडे गेलाय त्याला इकडे यायला त्रास होतो. आणि याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे विवेकानंद आहेत. रामकृष्णांची अवस्था अशी होती की रामकृष्णांना संचय किंवा परिग्रहापासून ते इतके दूर होते की एका प्रसंगाला शारदा मातेंनी मुखशुद्धी म्हणून, मुखशुद्धीसाठी ते शारदा माता फार छोट्या एका खोलीमध्ये राहत असायच्या आणि कैक वर्ष लोकांना माहीतसुद्धा नव्हतं की रामकृष्णांची पत्नी तिथे राहते. इतक्या त्या अशा राहायच्या तिथे. रात्री जेवण झाल्यानंतर रामकृष्णांची एक सवय होती की ते पंचवटीकडे ध्यानाला जायचे. ध्यानाला जायच्या अगोदर मुखशुद्धी म्हणून शारदा मातेंकडून ते घ्यायचे. ते मुखशुद्धी घेत असताना चुकून रोज जेवढी द्यायची त्याच्यापेक्षा साधारण दुप्पट तिप्पट अशी मुखशुद्धी दिली आणि मुखशुद्धी हातामध्ये पडल्याबरोबर रामकृष्ण गंगेकडे चालायला लागले. शारदा मातेंनी अत्यंत आरडाओरडा करून लोकांना सांगितलं त्यांना धरून आणा म्हणून. कारण एखाद्या गोष्टीच्या इतका संचय असणं, आता हे मातेलाच अर्पण झालं पाहिजे म्हणून ते सरळ गंगेकडे चालले होते. अगदी अशीच गोष्ट विवेकानंदांची लेक मिशिगनला झालेली आहे. रात्रीची वेळ आहे, फिरायला बाहेर पडलेले आहेत, समोर लेक मिशिगनचं पाणी दिसतंय आणि पाण्यात विवेकानंद जायला सुरुवात झालेली आहे. पाण्यामध्ये पाय भिजल्यानंतर समोरून रामकृष्णांची मूर्ती आलेली आहे आणि एवढ्या लवकर नाही म्हणून परत मागे घेऊन आलेली आहेत. त्यांना इकडे यायला त्रास होतो, आम्हाला तिकडे जायला त्रास होतो. अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं बृहदारण्यक उपनिषदात म्हटलं आहे. य आत्मा सर्वांतरः असं बृहदारण्यक उपनिषदातली आणखीन एक श्रुती आहे. श्रुती अंतरेभ्यश्च इति इत्यादी अन्य श्रुतिवाक्यांनी सुद्धा हे प्रमाणित होतं. इथे अखंडानंदाने एक छोटंसं भाष्य करताना आचार्यांच्या भाष्यावर अखंडानंद भाष्य करतायत, म्हणजे टीका करतायत आणि त्या टीकेमध्ये हलके हलके आपले विचारसुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. एक सुंदर विचार त्यांनी तिथं मांडलेला आहे. त्या आत्माच्या व्युत्पत्तीबद्दल, म्हणजे आत्मा या शब्दाची व्युत्पत्ती कशी असावी. कारण आत्म्याची व्युत्पत्ती निरुक्तामध्ये वगैरे पाहायला गेलं तर ती काही ओळींची आहे. पण अखंडानंदाने दिलेली व्युत्पत्ती अशी आहे. यच्च आपनोती, आपनोती म्हणजे जे संपूर्ण पसरतं, दॅट विच परवेड्स. यच आपनोती यद आदत्ते, दॅट विच टेक्स एव्हरीथिंग. जे सर्व काही स्वीकृत आहे, ज्याला सर्व काही स्वीकृत आहे, जे सगळं स्वीकार करतं. यच्च अतिविषयात, अतिविषयात म्हणजे जे सगळंच्या सगळं जे आहे ते खाऊनसुद्धा टाकतं. अति हा शब्द खाण्यासाठी वापरला जातो. यच्च संतती भावात, जो सतत संतती म्हणजे संतोष भावात जो असतो, तस्मात आत्मा इति कथ्येती, असा जो आहे त्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणावं. आणि त्याचा लक्षणार्थ सांगताना त्यांनी असं सांगितलं आहे की जेव्हा जागृत अवस्थेमध्ये आपण असतो तेव्हा आपण विषयांचं सेवन करतो. यात अत्येती, विषयांचं सेवन करत असलेलं कार्य ब्रह्म किंवा विषयांचं सेवन करत असलेल्या इंद्रिय मन याच्या संयोगाला चेतना पुरवणारं जे ते आत्मतत्व त्यावेळेला जागृत अवस्थे असतं, त्याला यत् अतिविषयात किंवा त्याला विश्व असं नाव त्यांनी दिलेलं आहे. पुढं ते असं म्हणतात की स्वप्नावस्थेमध्ये जे जागृत अवस्थेमध्ये केलं, ज्याचा स्वीकार केला, त्या स्वीकार केलेल्या वस्तूंच्या संस्काराची पुन्हा उजळणी स्वप्नामध्ये त्या तेजस या सूत्राद्वारे जो करतो, यत् आदत्ते इति स्वप्नः. आणि हे सगळं झाल्यानंतर अत्यंत सर्वत्र आपला विलास आहे अशा पद्धतीचा अनुभव घेणारी जेव्हा इंद्रिय आणि वृत्ती सगळ्या शून्य झालेल्या असतात, जी समाधी सदृश्य अशी सुषुप्तीची अवस्था आहे, तिथे यच्च आपनोती असा तिन्ही अवस्थांमध्ये असून
तिन्ही अवस्थांचं नियमन करून तिन्ही अवस्थांचा साक्षी असणारा जो आहे तद आत्मा कथ्यती, असं अखंडानंदांनी सांगितलेलं आहे. असे ह्या दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे. पुढे एवं सर्वात्मनः सर्व विशेषरहितस्य चिन्मात्र ज्योतिषो ब्रह्मच प्रतिपादकस्य वाक्यार्थस्य आचार्य उपदेश परंपराया प्राप्तवम आह इति शुश्रुम इत्यादी. अशा प्रकारे सर्वात्मा सर्व विशेषरहितस्य, सगळ्या विशेषांनी रहित, चिन्मात्र ज्योती स्वरूपम. ज्ञान ही आपल्याला नवीन गोष्ट नाही आहे. जे ज्ञान आपल्याला होतं ते वस्तू किंवा विषयक ज्ञान आहे. त्याला ऑब्जेक्टिव्ह नॉलेज असं म्हणतात फिलॉसॉफीमध्ये. आणि विषय अशेषतः ज्ञान, विषय नसताना असणारं, होणारं नव्हे, विषय नसताना असणारं ज्ञान विशेष अशेषतः ज्ञान स्वरूपात इति चिन्मात्र ज्योतिही, ते खऱ्या ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि खोटं ज्ञान किंवा खोटं म्हणण्यापेक्षा त्या ज्ञानाच्या कवडशामध्ये होणारं जे ज्ञान आहे, जे आपलं ज्ञान आहे, ते वस्तुविषयक असल्यामुळे विषय विशेष ज्ञान हा विषय विच्छिन्न ज्ञानात ते आपलं ज्ञान आहे. त्याला ऑब्जेक्टिव्ह नॉलेज असं म्हणतात. म्हणून सर्वात्मनः सर्व विशेषरहितस्य चिन्मात्र ज्योतिषो ब्रह्मत्व प्रतिपादकस्य वाक्यार्थस्य आचार्य उपदेश परंपराया प्राप्तवम आह. असं जर ज्ञान मिळवण्याची कोणाची इच्छा असेल, जे वस्तुविषयक नसेल पण त्या वस्तुविषयक असेल, कारण ब्रह्माला सुद्धा वस्तू असा शब्द वापरलेला आहे, भूमाविषयक असेल, वस्तुविषयक असेल, पुरुषोत्तम विषय असेल, पूर्ण सच्चिदानंद ब्रह्मविषयक जर असेल तर मात्र आचार्य उपदेश परंपराया प्राप्तव्यम आह. तुला दुसरा कोणताही मार्ग शक्य नाही. इति शुश्रुम इत्यादी. म्हणून इति शुश्रुम परंपरा, परम परहा, गुरु शिष्याला आपल्यापेक्षा सुद्धा वरच्या पातळीला, कारण तिथे पातळीच नाही आहे, परम परहा. आणि असं परमपरांगत जी खाली जातं त्याप्रमाणे उपदेश परंपराया प्राप्तवम आह. ब्रह्मच एवं आचार्य उपदेश परंपराया एवं अधिगंतव्यम न तर्कतः न प्रवचन न मेधा न बहुश्रुत न तप न यज्ञादिभिश्च. ब्रह्म कशा कशाने प्राप्त होणार नाही आचार्य सांगतात. आणि ज्या गोष्टी तिथं सांगितल्या त्या आपल्याला बऱ्यापैकी घाबरवणाऱ्या आहेत, कारण आपला सगळा भर आता सध्या इथेच आहे. ब्रह्मच एवं आचार्य उपदेश परंपराया, म्हणून ते ब्रह्म केवळ आचार्यांच्या उपदेश परंपरेमुळेच ज्ञात होते. अधिगंतव्यम, अधिगंतव्यम म्हटलंय, प्राप्तव्यम म्हटलेलं नाही. अधिगंतव्यम पोचण्याची जागा आहे, गंतव्यस्थान आहे. न तर्कतः, तर्काने नाही, प्रवचनाने नाही, मेधा म्हणजे बुद्धीने नाही, बहुश्रुतः भरपूर ज्ञान आहे म्हणून नाही, तपाने नाही, यज्ञाधिभिश्च यज्ञामुळे नाही, इति एवं असं मी म्हणत नाही, आचार्य म्हणतात. इति एवं शुश्रुम धीरानाम, असे ते धीर. विकार सतौ हेती न विक्रियन्ते इति धीराः, म्हणजे कोणत्याही प्रकारचा ज्यांच्यामध्ये विकारात्मक बदल होत नाही, म्हणजेच विकारात्मक बदल करणारं जे मन किंवा अंतःकरण ते जवळजवळ मेल्यागत आहे, असं ज्यांचं आहे ते श्रुतवंतो वयम पूर्वेशाम आचार्यानाम वचनम ये आचार्य नः अस्मभ्यम ब्रह्म व्याचचक्षिरे व्याख्यातवंतो विस्पष्टम कथितवंतः तेषाम इत्यर्थः. असे जे आमचे पूर्वज, जे द्रष्टे परंपरागत आचार्यांच्या मुखातून ज्ञान घेऊन आत्तापर्यंत आले, त्यांनी आम्हाला असं कल्याण करणारं शुश्रूम सांगितलेलं आहे. ते कसं सांगितलं? विस्पष्टम कथितवंतः, विशेषेन स्पष्ट. स्पष्ट म्हणजे स्पष्ट, पण विशेषेन स्पष्ट म्हणण्याचं कारण असं आहे की ज्यांनी स्पष्ट होतं ती बुद्धी आहे.
आणि इथं बुद्धीचंच काम नाही असं सांगितलं, याच्यासाठी त्याला विशेष स्पष्ट करणारं काहीतरी असेल जे फक्त त्यांच्याकडं आहे आणि ते सांगतात, असं इथं सांगितलेलं आहे. आणि हे इतकं समजून घेण्याला, म्हणजे एका बाजूला समजून घेण्याची ताकद किंवा अधिकार पहिल्यांदा प्राप्त करावा लागेल. तसा अधिकार जर प्राप्त झाला तर तो प्राप्त झालेला अधिकार त्या मर्यादित मनुष्य किंवा नरदेहामध्ये तशा प्रकारची प्रारब्धानुसार परिस्थिती असावी लागेल. त्या प्रारब्धानुसार असलेल्या परिस्थितीमध्ये पूर्वगत केलेल्या पुण्याईमुळे ज्याची चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य दोन्हीचा अभ्यास झालेल्यानंतर साधन चतुष्ट संपन्न असा ज्याचा जन्म झालेला आहे, असा जन्म झालेल्याला काकतालव्यनायाने सद्गुरू भेटलेले आहेत. त्या सद्गुरूंच्या मुखातून महावाक्य श्रवणामध्ये तत्वमसी हे वाक्य ऐकल्यानंतर त्याच क्षणी साक्षात अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालेलं आहे. अशी ब्रह्मज्ञानाची प्रक्रिया आहे. आपल्याला हे इतकं आचार्यांनी संस्कृत आहे, अवघड आहे. संतांना गोष्टी फार साध्या समजतात, लवकर समजतात. बहिणाबाई चौधरी म्हणून होऊन गेल्या, विदेही होत्या, अशिक्षित होत्या. आत्तापर्यंत हा जो मंत्र पाहिला त्या मंत्राला साधारण समांतर जाणारी त्यांची एक छोटी काय म्हणतो त्याला आपण, कविता आहे. ते असं म्हणतात, कशी अवस्था आहे आमची, तर मला पाहायचं आहे काय, प्रकाश पाहायचा आहे. ब्रह्माला प्रकाशाचं नाव दिलं आहे. मला प्रकाशमय व्हायचं आहे. पण माझी परिस्थिती कशी आहे, नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात्र. या दिव्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे दिवा व्हायला पाहिजे, नरदेह यायला पाहिजे. त्या नरदेहामध्ये ती ज्योत तेव्हा तळपेल जेव्हा त्याच्यामध्ये ते तेल असेल, म्हणजे साधन चतुष्ट किंवा ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे आणि चित्तस्थैर्यही ज्याला लाभलेलं आहे. नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात्र, तेल मिळे एकदाच, नेली उंदराने वात. इथे अंतःकरणाला उंदीर असं म्हटलेलं आहे. मनाचं काम कसं चालतं बहिणाबाईने किती सुंदर समजलेलं आहे. नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच, नेली उंदराने वात. वात केली चिंधुकाची, प्रयत्न केले, उपासना केली, चिंधुक, आणि जेवढं जमेल त्या पद्धतीने ती वात केली. वात केली चिंधुकाची, तेल दिव्यात पडलं. हा पुढचा जन्म आहे. वात केली चिंधुकाची, तेल दिव्यात पडलं, सापडेना आग पेटी, घोडं तिथंही अडलं. सद्गुरु तत्व पाहिजे. घोडं तिथंही अडलं, सापडली आग काडी, आग्या वेताळाची लेक. सद्गुरु सगळ्यांना जवळ करत नाही. सापडली आगपेटी, आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी, नाड्या नवसाची एक. अशा असंख्य सद्गुरूंमधनं, शिक्षा आणि दीक्षा सद्गुरूंमधून एक काडी माझ्या हाताला लागली. आणि ती साधी काडी नव्हती, नाड्या नवसाची. नडलेला असतो तो नवस करतो. आली आली हाती काडी, नाड्या नवसाची एक. शिलगली आग काडी, शिलगली आग काडी, ज्योत पेटली पेटली. आत्ता होणार ज्ञानोदय. शिलगली आग काडी, ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझोनिया गेली. अजून अज्ञान असल्यामुळे, अजूनही अहंकाराचा नाश नसल्यामुळे, आणि अजूनही मायातत्वाचा प्रभाव कुठे ना कुठेतरी असल्यामुळे, आणि या जितक्या अडचणी आहेत त्या अडचणी सगळ्या संतांना माहीत असल्यामुळे, कबीर महाराज म्हणतात की कोणत्या टप्प्यावर ही महाठगिनी मला ठगेल सांगता येत नाही. ही आहे रामाची बायको, ही परब्रह्मावर आश्रित आहे. रमैया की दुल्हन लुटल बाजार, ब्रह्मा लुटे शंकर लुटे, तीन लोग मच हाहाकार. शृंगी की भृंगी कर डाली, पराशर उदरविदार. प्रत्येक ऋषीच्या स्खलनामध्ये अत्यंतिक तपस केलेले ऋषी आहेत. अशा ऋषींना सुद्धा हे ब्रह्मपद इतकं अवघड आहे.
आणि अशा अवघड असणाऱ्या ब्रह्मपदाबद्दल सांगणारं हे केनोपनिषद आहे. आणि म्हणून केनोपनिषदातले किंवा उपनिषदातले जे मंत्र आहेत ते द्रष्टे मंत्र आहेत असं म्हणण्याचं कारण असं आहे, त्यांनी त्या अवस्थेमध्ये जे मिळालं ते अत्यंत गंभीर असणारं जे काही होतं ते अत्यंत तोकड्या वाटणाऱ्या शब्दांमध्ये कसं तरी भरण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यातल्या प्रत्येक मंत्राचा आणि शब्दाचा अर्थ लावताना तेवढ्याच तुल्यबळ असणाऱ्या आचार्यांनी जेव्हा लावला तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि म्हणून या तिसऱ्या मंत्रामध्ये 3च मंत्रामध्ये 3 मोठे टप्पे पूर्ण झालेले आहेत. सुरुवात प्रश्नाने झालेली आहे, केनेशितम, कुणाच्या इच्छेने प्रेषित होऊन हे मन ही इंद्रिय काम करतात. दुसऱ्या मंत्रामध्ये या इंद्रियांचा आणि या काम करण्याचा वास्तविक काहीही संबंध नाही, ते फक्त तिथे काम करण्यासाठी उभे आहेत. यांच्या मागे असणारा इंद्रियांचं इंद्रिय, डोळ्याचा डोळा, कानाचा कान, तो खरा स्रोत आहे. तो जर खरा स्रोत असेल तर त्याचं नेमकं स्वरूप काय असेल ते स्वरूप सांगता येत नाही. त्याच्यासाठीची कारणं, ते एकमेवाद्वितीय आहे. ते काय नाही हे पहिल्यांदा सांगितलं, त्याच्यानंतर ते आहे निश्चित असं सांगितलं. ते आहे असं म्हणता आणि मग नाही असं म्हणताना आहे असं दोन्ही कसं म्हणता हे सांगताना त्यांनी असं सांगितलं की ते मी सांगत नाही, आगम नावाची जी गोष्ट आहे, वेद नावाची जी गोष्ट आहे ती एकमेव गोष्ट आहे ज्याच्यातून त्याचा उलगडा होऊ शकेल. पण केवळ आगमानी होणार नाही, कारण असं आगम वाचून ज्यांनी उलगडा करून घेतलेला आहे, जे श्रोत्रिय आहेत, जे ब्रह्मनिष्ठ झालेले आहेत आणि ज्यांची तुझ्यावर दया आहे, दयाळू आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये परंपरागत असा जो आचार्य असेल, जो सद्गुरू संज्ञेला प्राप्त झाला असेल आणि तू सद्गुरूंच्या सत्शिष्याच्या पात्रतेला पोचला असशील तर ब्रह्माचं दर्शन होईल, असं तिसरा मंत्र सांगतो. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.